नमस्कार, मी संध्या माझ्या अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम शुभ सकाळ। तर मैत्रिणींनो, आता सकाळचे पारशे कामं आवरले, झाडून सडा रांगोळी, त्याच्यानंतर माझा जे चहा वगैरे होता मी चहा पण करून घेतला। रात्रीचे थोडेसे भांडे होते, भांडे घासले, किचन वाटा स्वच्छ करून घेतला। त्याच्यानंतर मी इथं स्वयंपाकाला लागले। तर सर्वप्रथम भाजी बाजूला करून ठेवली, त्याच्यानंतर मी इथं चपात्या केल्या। तर टिफिन भरण्याच्या अगोदर मी चपात्या अशा थोड्याशा पांगून ठेवत असते, म्हणजे त्या थोड्याशा थंड्या होतात। थंड्या झाल्या म्हणजे डब्याला चिटकत वगैरे नाही आणि जास्त गजगज होत नाही, म्हणजे टिफिन व्यवस्थित लागतो खायला। तर अशाच प्रकारे त्यांचा टिफिन वगैरे द्यायल्यानंतर थोडेसे नाश्त्याचे आणि स्वयंपाकाचे भांडे होते, तेवढे भांडे घासून घेतले आणि आता इथं मी आज डब्बे घासायला काढलेले आहे। तर घरामध्ये तुम्ही बघू शकता एवढी कशी धूळ झालेली आहे। आमच्याकडं मोकळं वातावरण असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये धूळ पण जास्तीची येते आणि जी गिरणी मी चालवते, गिरणीची थोडीशी धूळ वगैरे असती ती पण खूप येते आणि मोकळं वातावरण असल्यामुळे जरा जास्तीचाच त्रास होतो। परंतु चला असो, आता हे आवरावं तर लागणारच आहे। सध्या पाऊस वगैरे खूप झालेला आहे। बायकांनी भरपूर उन्हाळा संपल्याबरोबरच डब्बे वगैरे घासले, परंतु मी तसं काही केलेलं नाही, कारण माझ्या मागे एक लग्न पण होतं आणि तो लग्नाचा व्हिडिओ मी अपलोड पण केलेला आहे। शॉर्टकटमध्ये जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढा मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। लग्न झालं, त्याच्यानंतर वटपौर्णिमाचा सण वगैरे झाला आणि निवांत असे मी आज डब्बे घासायला काढलेले आहे। सर्वप्रथम हे डब्बे काढून घेणार आहे आणि त्याच्या खालचे जे कवर आहे तुम्ही बघू शकता, एवढं कसं धूळ वगैरे झाली, मेनचट वगैरे झाली आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे उंदीर मामा घरात घुसला आणि त्याने पूर्ण जसा धुमाकूळ घातलेला आहे। म्हणजे एवढं कसं सगळ्या डब्यावर वगैरे फिरला आणि ज्या डब्याला हात लावा तो डब्बा असा हात पण लावा वाटत नाही आहे आणि घ्यावं पण वाटत नाही, कारण पूर्ण झाकणावर वगैरे उंदीर फिरलेलं आहे। तुम्ही बघू शकता या उंदराच्या लेंड्या आहे आणि खूपच खराब करून ठेवलेलं आहे। नाहीतर माझं रॅक वगैरे एवढं कधी खराब होत नाही, परंतु उंदीर फिरल्यामुळे त्याचे पावलं वगैरे खूपच असे उमटलेले आहे, परंतु ते आता ते मोबाईलमध्ये दिसत नाही। तर मी इथं सर्वप्रथम स्टीलचे डबे काढून घेतले पहिले, कारण जे स्टीलचे डबे आहे पोटमाळावर काही आहे आणि या रॅकमध्ये काही आहे। तर माळावरचे डबे काही जास्तीचे खराब झालेले नाही आहे, मग त्याच्यामुळे मी ते काही काढले नाही, फक्त रॅकमधले काढले। सर्वप्रथम डबे स्वच्छ घासून घेतले, बाहेरून पुसून घेतले आणि एवढं बरं नशीब की मी आज ऊन पडलं होतं म्हणून थोड्याशा डाळी वगैरे होत्या त्या वाळू घातल्या होत्या आणि डबे पण छान इथं वाळू घातले। त्याच्यानंतर डबे व्यवस्थित वाळले, परत त्याच्यातलं जे साहित्य होतं ते भरून ठेवलं आणि विशेष म्हणजे हे जे कवर आहे ना, तर मी सिटीतून आणलेले, ह्या कवरला जवळपास 3 वर्ष झाली, एकदम व्यवस्थित आहे। सध्या काही बदलण्याची गरज नाही आहे, म्हणून मी सध्या बदलणार नाही आहे आणि धुतले की एकदम छान दिसतात। म्हणून मी सर्वप्रथम डबे घासण्याच्या आधी कवर जे 2 रॅकमधले आहे स्टीलच्या डब्याखालचे ते कवर मी स्वच्छ धुवून वाळू घातलेले होते। डबे घासूस्तर आणि डबे वाळूस्तर ते 2 कवर वाळले, परंतु मात्र हे जे फायबरचे प्लॅस्टिकचे डबे आहे शेंगदाण्याचे वगैरे ते कवर वाळलेलं नाही, कारण ते थोडं मी उशिरा धुतलं म्हणून ते जर वाळलेलं नाही, तर ते मी आता नंतर टाकणार आहे। सध्या फक्त स्टीलचे डबे झाल्याच्या नंतर थोडासा वेळ राहिला होता, जेवण वगैरे करून घेतलं, मग परत ते डबे काढले। आता राहिला खालचा एक कप्पा, तो उद्या किंवा परवा करणार आहे, कारण एकदम एकटीला एवढं ओव्हरलोड होत नाही आणि इथं जवळपास 6 ते 6:30 झाले होते। परत किचन वाट्यावर खूप सारा पसारा राहिला होता, बारीक भांडे वगैरे, दुपारी आम्ही जेवणं केलेले ते पण भांडे राहिले होते। मग मी इथं काय केलं, 6-6:30ला थोडंसं फ्रेश झाले, दिवे वगैरे लावून घेतले आणि हे भांडे घासण्याचा मला एवढा कंटाळा आला होता, परंतु मी म्हटलं चला अगोदर चहा घेऊ म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल, कारण सकाळ आणि संध्याकाळ मला चहा हा लागतोच। तर डबे वगैरे घासले, खूप कामं झाली, त्यातल्या त्यात बाहेर आतमध्ये चक्रा पण खूप झाल्या, कारण खूप असा पाऊस यायचा, परत थांबायचा, परत ऊन पडायचं, म्हणून चक्रा पण खूप झाल्या। ऊन जर पडलं तर बाहेर डबे ठेवायचे, ऊन कमी झालं किंवा परत आतमध्ये आणायचे, असं माझं चालूच होतं। तर चला असो, आता एका साईडला दूध तापायला ठेवलं, एका साईडला छान माझा असा चहा झाला। सर्वप्रथम मी आता चहा घेऊन घेते आणि आज खरंच नॉनस्टॉप कामं केलेली आहे, त्याच्यामुळं खूप असं थकल्यासारखं झालं, म्हणून इथं आता चहा घेऊन त्याच्यानंतर बाकीच्या कामाला लागणार। चहा घेऊन घेतला, त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले। त्याच्यानंतर आज मी शॉर्टकटमध्ये थालीपीठच करणार आहे, तर इथं छान असे मी थालीपीठ
तयार केले. तर आता मी फक्त समर्थला दही आणायला लावणार आहे. दह्यासोबत हे थालीपीठ खायचे आहे. तर थालीपीठ कशाचे आहे हे तुम्हाला कळतंच, कारण मी नेहमी थालीपीठ वगैरे असं काही ना काही करतच असते. तर फक्त याच्यात डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट असं वाटण तयार करून मी इथं साधे सिंपल थालीपीठ तयार केलेले आहे. आता हे दह्यासोबत खाणार आहे आणि छान असा आराम करणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, कारण तुमचा सर्वांचा शॉर्ट व्हिडिओवर खूप भरभरून प्रेम दिलेलं असतं. तसंच लॉंग व्हिडिओला पण प्रेम देत चला. तर चला मग आता थालीपीठ खायला या आणि सबस्क्राईब करा माझ्या सर्व गोडताईंना, मैत्रिणींना. शुभरात्री. बाय.